काकांचा एक महिना धंदा करून टाकला. काका जरा मार आम्ही जरा नागनाथला प्लॅन होता 7:15चा आणि आधीच सगळी 8:30ला. एकशे सगळे पाठवायला आयटम आहेत ना. 21 रुपये झालं फक्त. अजून काय पाहिजे? मला उठायला लागलं. हे काय घेतलं एवढं चटरपटर? काय घेतलंय आम्ही घेतले टोमॅटो बटाटे मॅगी साठी खास. रॅप्टोवाल्यांची बॅग आणली होती. नाही जितू चणे वाटाणे घे तुला पाहिजे चाकणं विकणं पाहिजे तर. टाकलं यार, आपण घेणारी माणसं नाही. नागनाथचा सहाला उठलोय 6ला उठलोय आणि 8ला निघलोय. ही मुलं खूप आलशी त्याच्यामुळे आम्हाला टाइम झाला. आणि जर आमच्या स्कूटी घेऊन आणि 2 तासाचा रस्ता आहे आमचा, त्यातला 1 तास आम्ही गाडीवरच आलो. गाडीवर जाणार आहेत. आमचे भावेश शेड करून आले हे डायरेक्ट. तो पण असं झाला की हिमालयात त्याला डायरेक्ट गेला एकदम इनर विनर घालणारा. त्यांचं कर्जमध्ये दुकान आहे वेलकम किड्स सेंटर. तिथे तुला काय वाटतं बरं झालं असं वाटत नाही. किड्स वेअर आहे वेलकम किड्स वेअर. भाऊ आम्ही चाललो आता नागनाथ. माझी बाईक राहणार आहे शैलेश शेट. शैलेश शेटावर पाठीमागं बघा ना. चला नागनाथ. तर हेच दिवस असंच फिरण्याचं. ते गणेश शेट बोलतात ना की जीवन हे सन्नभंगूर आहे, जगून घ्या पण बघून घ्या. आणि तेच गणेश शेट ना माहिती तुम्हाला. अरे हा ते रील रील स्टार गणेश शेट. आम्ही जरा नागनाथला आणि आम्ही निघालो मुक्ते गावातून जे आमचं गाव आहे. आणि तिथून आम्ही आलो स्टेशन ठाकूरवाडी. स्टेशन ठाकूरवाडी तुम्हाला लागेल, तुम्ही जेव्हा ट्रेननी प्रवास कराल कर्जत ते पुणे तेव्हा मध्येच एक खंडाल्याच्या आधी स्टॉप लागतो. आणि त्याच्या इथे जे तीर्थक्षेत्र आहे नागनाथ म्हणून, तिथे शंकराचे मंदिर आहे छोटासा ट्रेक आहे 30 मिनिटाचा. आणि तो ट्रेक आम्ही करणार आहोत आज, कारण संडे आहे आणि ऊन पण थोडं कमी आहे. तर मित्रांसोबत फक्त टाइम स्पेंड करण्यासाठी आम्ही तर चाललोय नागनाथ. तुम्हाला दाखवतो आमची सफर कशी आहे ती. चला. असं सुंदर असं वेदर आहे आमच्या इकडे मस्तपैकी. कर्जत म्हटलं की निसर्ग सौंदर्य आलंच. तेच निसर्ग सौंदर्य आज आम्ही तुम्हाला अनुभवाला देणार आहोत. तर नागनाथ जाण्यासाठी आधी रस्ता नव्हता स्टेशन ठाकरवाडीच्या तिथे जायला ॲक्च्युली, पण आता रस्ता झालेला आहे पायथ्यापर्यंत. नाहीतर आधी लोक डायरेक्टली डोंगराच्या वाटेनेच जायची, पण आता आपण डायरेक्टली गाडी घेऊन जाऊ शकतो स्टेशन ठाकरवाडीच्या इथे. काल बदलला, रस्ते पण बदलले. घाट लागला त्याला तिथे घाट. होऊ शकतं किती सुंदर रस्ता आहे. आजूबाजूला झाडे नाही ॲक्च्युली जंगलच आहे, जंगलातून रस्ता बांधलाय. त्यामुळे याचं निसर्ग सौंदर्य खूपच मस्त अनुभवायला मिळते. आणि अशा मध्ये विशेष चढणी आहे, त्या चढणीवर आमची स्कूटी काय आम्हाला साथ देत नाही जास्त. खूप तिला असं ॲक्सिलेटर देऊन चढवायला लागते. बघितलं किती मोठ्या चढणी आहे. माझं गाडीच गेली. आता आम्ही आलो स्टेशन ठाकूरवाडीला. पाठी लागली इकडे. मला दाखवतो स्टेशन ठाकूरवाडीचं. स्टेशन ठाकूरवाडी हे जंक्शन तुम्हाला लागेल कर्जत ते लोणावळ्यामध्ये, खंडाच्या थोडं अलीकडे आहे. आणि आम्ही आलो आहे मुक्ते गावातून, जे स्टेशन ठाकूरवाडीचं थोडं खालीच गाव आहे. अगदी 20 पण नाही 15 मिनटावर बाईकने. आणि ते कर्जतपासून आमचं गाव जवळजवळ 8 किलोमीटर आहे.
पक्षाचा नको घेऊ आता. आणि ही आमची पलटण सगळी आता भाई एकदम हिरो होऊन आलाय. कुठं चाललंय काय माहिती. चाललंय तर कॉक्रोच. कसा डान्स आहे भाई. कचरा दिसतो भांडा त्याच्यामध्ये. कचरा डान्स तुझा. मी आंघोळ नाही केलेली त्यामुळे थोडं चेहरा कालपट दिसू शकतो. हाय बघू. आता आम्ही चाललोय. आमची ट्रेक सुरू होते आता. छोटी ट्रेक आहे. जवळजवळ कमीत कमी 40 मिनिटात 1 तास लागू शकतो. आणि आता आम्ही आहेत स्टेशन टाकुरवाडीमध्ये. तुम्हाला दिसू शकतात कौलाची घर वगैरे आहेत. कौलावर घरे येते. कौलावर घरे आपल्याला जास्त दिसत नाही पण या गावामध्ये दिसत आहेत. तर आता आमची सुरू होते ट्रेक. तुम्हाला दाखवतो ट्रेक म्हणजे काय ते मजा येणार आहे आमच्या. आम्ही सगळे लहानपणीचे मित्र आहोत गावातले एकाच. आणि गावातल्या मित्रांबरोबर मला माहिती आहे काय मजा असते. नो फिल्टर काहीच नसतं. फिल्टर वगैरे काहीच नसतं. सगळे एकदम रॉ असतात. असं कोण हे करत नाही का मी असंच आहे तसं. स्टेटस वगैरे काय नसते. तो कोण काय करतो तो कोण काय करतो. शेवाले सुंदर असं गाव आहे स्टेशन टाकुरवाडी. बघू शकता किती मस्त मस्त घरे आहेत. प्रत्येकाच्या घराच्या समोर अंगण आहे. आणि वाटत नाही काही वाडी आहे असं वाटतं. एकदम प्रॉपर गाव आहे. प्रत्येकाच्या घरी बाईक वगैरे मस्त पैकी. आणि स्वच्छता मला असं वाटतं एक चांगला विषय होऊ शकतो या गावाचा की स्वच्छता तुम्हाला दिसते सगळीकडे. प्रत्येकाच्या घरासमोर छोटंसं अंगण आहे. फुलांची झाडं आहेत. आणि ही बघा ही जी तुम्हाला व्यवस्था दिसेल फाट्यांची ती फक्त गावामध्ये दिसेल. कारण आता पावसाचा सीझन आहे तर सगळ्यांनी फाटे वगैरे गोळा करून ठेवलीत इमर्जन्सीसाठी. आमचे मित्र राकेश शेट. आता आम्ही त्यांच्या घरी आलोय कारण आम्हाला काही भांडी वगैरे लागणार आहेत. आम्हाला जेवण मॅगी वगैरे करायला. त्यांनी स्वस्त दरामध्ये भाड्याची भांडी आपल्या ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि होणार भावी सरपंच. ही आहे रेल्वे लाईन जी कर्जत वरून लोणावळा पुढे पुणेपर्यंत जाते. अरे 4 वॉटर पॅकेट 4 वॉटर दे ना कोणाकडे. आजाकडे दे ना. समोर दिसते तो आहे राजमाची. राजमाची मनोरंजन किल्ला आणि त्याच्या पाठीमागे आहे श्रीवर्धन. का माझ्या क्रम पण चुकू शकतो पण समोर आहे तो राजमाची. आणि तो दिसतोय आपल्याला स्टेशन टाकुरवाडीच्या डोंगरावरून. आणि मध्ये दरी आहे. त्याच्या पुढे गेलं का खंडालाचे डोंगर वगैरे दिसतील. इथून आपल्या टायगर पॉइंटवरून दिसतात. आणि आता जंगलाची वाट सुरू होते नागनाथकडे. पडला असतं भाई. पडला असतं तो बागवर. घे बोल घे बोल ना. नाही बोलली रे ती हुशार आहे. मला त्यांनी फोन केला का बघ सिनाला बघ भाई. बघितले यांना माहिती. यांना ना माहिती गेम ऑफ थ्रोन्स का. आता आम्हाला बोगदा बोगदा वापरायचे का लोक. अरे म्हणजे कशासाठी रे पलीकडे स्टेशन टाकुरवाडी हा एरिया या बोगद्याच्या पलीकडे रस्ते मस्त हवा येते.
चांदीचा पंचा काय ठेवलं तिथं कोणी? वाटून घ्या वाटून घ्या वाटून जे बोलले ते ठरले चांदी वाटून घ्यायची. आम्हाला खजाना भेटलाय. त्याला गरज आहे जास्त त्याला जास्त गरज आहे. ए वाटून नाही जाऊ दे त्याला जास्तच गरज आहे. बहुतेक तो होणारी झाली आहे ना तिची. मंजुली का काय होता नक्की होता काय आता इथे आमची डीजे बँजो पार्टी सुरू होते. कोणतं गाणं म्हणणार आहे? आम्ही बोगद्याच्या दुसऱ्या बाजूला निघालोय आता. जर कुणी ते पहिले येत असेल तर पहिला जो बोगदा भेटला स्टार्टिंगला तिथे जास्त डान्स करायचा. हे रिच्युअल आहे, ते डान्स करायला पाहिजे. त्याशिवाय पुढे नाही जायचं. पुढे जाऊ शकत हरवा भूल इथे. हा जुना ट्रॅक आहे रेल्वेचा आणि तो ट्रॅक चालवून पुढे जाणार आहे नागनाथकडे. खूप लांब असा ट्रॅक आहे. इथून उतरण आहे. तीन तर हा जो ट्रॅक आहे रेल्वेचा तो पुण्यावरून कर्जतला जातो आणि याच्यावरून गाडी जाते. आणि आधी जो आपण ट्रॅक पाहिला तिथून कर्जतवरून पुण्याला गाडी जाते. विषय चाललाय की त्यांच्यामधला एक पण सायन्सचा विद्यार्थी नाहीये आणि त्यांचं चाललंय डिस्कशन गाडी ब्रेक दाबल का नाही वरती गेलो. बोलू शकतो सायन्स वाला कोण नाही ते. सायन्स वाला कोण नाही ना तो डायरेक्ट म्हणतो आर्ट्स वाली तो आयटी वाला आहे ना. पाणी आहे ना काय हा ग्रॅज्युएशन झालं. आमची मेहनत करते पाणी घेण्यासाठी. आम्हाला मॅगीसाठी पाणी लागणार आहे. तर भावाने आमच्या कधी घरी कामं नव्हती केली पण जसं लग्न झाला तसं सगळं काय शिकलं आमचं. भांडी घासा कपडे घासा पासून सगळं काय. लग्न 1000 माणसामध्ये हे बदल घडून जातो. माणूस शिस्त प्रिय होतो एकदम. लग्न करून बघा. हा झाड आहे ना, हा झाड आम्ही जेव्हा लहान होतो ना, आता मग लहानच आहेत अजून यापेक्षा लहान होतो ना. आता मनाने लहान तेव्हा आहे ना या झाडाची अशी भिंगरी करायची या फांदीची आणि असं शाळेत जातो फिरत बस. हा ही झाली भिंगरी. कशी उडत बाबा भिंगरी ती. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति मानसः अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम्. उडव भिंगरी. कृष्णा श्रीकृष्ण आलेत आमचे तिथे. काय करते काय माहिती. आता इथे काम भेटलं आधी त्याला आमच्या. तो कोर्टाचे काम सोडलं रेल्वेने लागला डायरेक्ट ट्रान्सफर. इथे समीरने प्रपोज केले आमच्या आदित्याला. ते पण लोक गुलाब देऊन प्रपोज करतात. त्यांनी तगर देऊन प्रपोज केलंय.
गाडी जाईपर्यंत. हा बोगदा ते संपतो. ते बोगदा संपल्यावर राईटला टर्न घेऊन नानाकडे जाण्याचा रस्ता आहे. रेल्वेचं काम सुरू आहे ते सध्या तरी. आणि हा इकडे नागनाथ मंदिराकडे जाण्याचा मार्ग. प्रवीणने ती जबाबदारी दिली आता भावेश्वर पाणी घेऊन जाण्याची. खरं तर खूप कारण प्रवीण जवळजवळ आमचा 4 किलोमीटरचा घेऊन आला असेल. 4 नाही एवढे 3 असेल. 3 किलोमीटर आला असेल घेऊन ती पाण्याची बॉटल. आता भावेशने एकदम ट्रेकिंगच्या रस्त्यावरती बॉटल घेतलेली आहे. समोर नागनाथचं मंदिर दिसायला लागलंय. झूम करतोय. येईल का नाही काय माहित. हा आलं. नागनाथचं मंदिर तिथे आपल्याला चढायचं आहे थोडंसं ट्रेक करून. आमची जी आपली किती जण पुढे गेलीत रे. 3 जण आमची पुढे गेलीत. ती त्यांना काही घेणं नाही ग्रुपशी. आणि आम्ही 5 जण. ऍक्च्युली यांचा प्लॅन होता कोंबडी वगैरे आणण्याचा. पण कोंबडी काही भेटल्या नाहीत. आणि सगळे इथे मजबूत खाणार आहेत. त्यामुळे बरं झालं कोंबडी भेटल्या नाही. आता इथे येऊन परत त्यांनी भांडणी केली असती. खाणाऱ्यावरती गेलं मला पाहिजे ह्याला पाहिजे खाण्यावरून. आणि यांच्यामध्ये मीच एकटा शाकाहारी आहे. बाकी सगळे कोंबड्या खाऊ आहेत. पोचलोय नागनाथच्या पायथ्याशी. आणि इथे आम्हाला पुढे कपरी भेटले. कपरीमध्ये आता आम्ही मॅगी वगैरे करणार आहेत मस्त. पाणी प्यायला त्या ट्रॅक मध्ये उभा राहून काय मॅगी करणार आहेत. अरे पण आदित्य शेट लवकर चूल पेल रसा आपली मॅगी. तुम्हाला दुसऱ्यांची कदर नाही, मला आहे. तुम्हाला आतापर्यंत पार्टी गोळा करून ठेवायला पाहिजे होती. समीर आणि आदित्य यांना आम्ही पार्टी आणा पाठवलेत. आणि तिकडे पार्टी आणण्यासाठी गेला खाली एकदम काट्या तोडाला. मला नाही गुंटा म्हणून बोललो. आणि आमचे शैलेश शेठ तुझी प्लॉटिंग का भारी आहे बाई. चूल ओढत आहेत. तुझी प्लॉटिंग आहे तुझी. त्यांनी आता चुला बनवला आहे. आणि चुला एकदम परफेक्ट बसलेला आहे तयार. थोडासा मला एकच पाटा. अरे पण तो वाला पाटा हा काय उघडा आता परफेक्ट आहे. यांचा चुला तयार झालेला आहे. आता फक्त हे आज्याकडे काय आहे कापाल दे. मग माझ्या बॅग मध्ये पाहिजे कांदा बटाटा टोमॅटो. अजय त्याच्या कोमर हाताने कांदा कापतोय. कोमर किती क्यूट आहे आमचा अजय. हो ना आपल्या पुढे तुमची मर्जी आमची काय बोलला आजा. पिशवी कचरा टाका माझ्या. येस सर. आमचे आचार्य शैलेश कदम आता ते टोपाला बूड वगैरे घेतील. एकदम पद्धतशीर काम सुरू आहे. कसं आहे ट्रेन केलं म्हणते. ट्रेन केलं बूड घेणं म्हणजे शैलेश बूड काय पण नाही टोपाला. टोप काळा होत नाही आपला. असं आहे काय मला ती राखाडीच काली काला काला म्हणा. टोप खराब होत नाही ऍक्च्युली बूड घातलं. होत नाही. काला पडत नाही करपत नाही तो असं. पण आहे तुझी नाही म्हणत नाही रे. त्यात 2-3 दाणे होते. सांगत तुला हे घे. हातावर पाणी द्या ना कोणतरी. हे हातात पाणी टाकाय कोणतं. भावेश ब्रो नीट बोलते आम्हाला फिल्टर कशाला लावतो. पण मी कुठं काय बोललो. मी भाला लावलं भावेश पाणी बोलतो. तुला मी असं बोललो कुत्र्या कधी बोलतो मी असं. आमच्या शैलेश भावाचा लग्न करायचंय पुढच्या वर्षीपर्यंत. जर कोणती पोरगी असेल
आदित्य बरं असं comment करतो करा. कसं का मी नाही लग्न केलं तर तो करणार नाही लग्न. मी आता दमलो जर असं खाऊन घेतो तुमच्या. अरे मॅगीच आहे तिथं. हे खाली पडा ना ते. तो बटाटा कुठं कुठं ह्याच्यात गेला काय बसेल तो. ती काठी जरा पटाला खाली पडेल. आम्ही पण भारी खेळतो मोबाईल. प्रवीण शेट दाखवा जरा मॅगी कशी होती काय माहिती. चांगली होणार क्वांटिटी ना क्वालिटी फक्त एकच नंबर आहे. आज 16 कापलं उद्या 12. 17 मॅगी 17 मध्ये 20. हे पाडवाली मॅगी घरी नाही यायला अरे तुम्ही नाही ते गोंगाट करत बसलं. पहिला बटाटा कापला असता. बटाटा पाणी जेव्हा टाकला ना गबस नाही उपटी. मॅगी थोडी मॅगी चांगली आहे. तिच्यामध्ये काय विषय झाला पाणी जास्त झालं. आणि जर पाण्याने आटवचा प्रयत्न केला तर मॅगी आमची पार्टी अशी व्हायची. प्लास्टिक मला वाटत डिश घे पहिले. त्या डिश नाही मीठाची थोडी कमी. डायरेक्ट सूप भारीच लागतो रे. पण ते 40 पेक्षा हे बरं आहे बा. बनवून तुम्हाला असं घरी आणि मीठ ना सेम तिथलं सूप. कसं आहे काढली का आठवण तू काय अरे पोरं मॅगी करतात व्हिडिओ काढू आपल्याला. खाल्ली मॅगी तिकडं. मला पण टाकून दे डिश मध्ये. हो सर हात गेलो तिकडे. एवढ्या जण एक वेळा घेतली तरी मॅगीचा काट का आला का एवढीच दिसते मला आजचा फोकस फक्त बघ आता एकदम कॉन्सन्ट्रेट. जामच मॅगी आहे. तुम्ही कुठला कोंदुडचे गाव आहे. 4 किलोमीटर गाव. मॅगी खाला. काय भरपूर मॅगी काय रे जाम मॅगी गेले अंदाजच नाही की जाम कांदा टमाटर काय काय टाकलंय. बाबा सोऱ्या जा सॉरी नाही हे डायरेक्ट लोक काही मोदी बघता असतात. हा, विराट अंध बघताय. डायरेक्ट आहे ना मोदी अंध बघता ते बरोबर बीजेपी अंध बघतो कसं तसं विराटचा अंदाज काय होते. काँग्रेस बघत काय भाजपा बघत विराट बघत. नागनाथचा मुख्य मंदिर ट्रेक आता आम्ही चढतोय. काय नाही तो पायथ्यापासून 10 मिनिटावर आहे फक्त. पायऱ्या आहेत चढण्यासाठी. काय वाटत नाही. एकदम बिगिनर फ्रेंडली ट्रेक आहे. महाराज एकदा तरी येऊन गेला असेल ना रे. पाठीमागे जो डोंगर दिसतो तो आहे राजमाचीचा. माहित नाही दिसतोय की नाही मी थोडा ब्लर दिसतोय व्हिडिओमध्ये. परंतु डोंगर ऍक्च्युली आहे राजमाचीचा. आणि आता आम्ही चढतोय ही टेकडी. ही आहे नागनाथची. माझे सगळे मित्र वरती गेले. मी खाली थांबले थोडं व्हिडिओ शूटिंगसाठी. काय मस्त वातावरण आहे आज. एकदम ढग दिसत आहेत निळ्या आकाशात मस्त पैकी. वा मी पण एकदम क्लिअर दिसतोय. हे असे छोटे छोटे पायऱ्या आहेत जाण्यासाठी वरती. जशा कलावंतींना वगैरे आहेत. वा 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 काय सुंदर दृश्य दिसते बाई. काय सुंदर नजारा दिसतोय रे समोर. एक नंबर दिसतोय ना भाई.
वा. त्याला माकडं वगैरे आहेत. समोर मंदिर आहे. ते मंदिराच्या इकडे जर आपण बघितलं तर इकडे सुंदर असा निसर्ग दृश्य दिसतो. माकडे पाण्यात पोकळी आहे. त्या पोकळीतून असं झोपून जायला लागतं. याच पोकळीतून मी पण आले गेला आहे आमचा शैलेश. आणि आतमध्ये आपली नागनाथची मूर्ती वगैरे आहे. आता मी येतो. आणि हा आहे छोटासा दरवाजा. याच्यातून जो जाईल ना तो भाग्यवान असतो. हा मोठा दरवाजा आहे आणि हा आहे छोटा. क्रॉस आहे. क्रॉस नको. तू बारीक आहे. छोट्या घुसायचा प्रयत्न करतोय. आता एवढा मोठा गडी घुसणार का माहित नाही मला. त्याचं कांदा गेला भाग्यवान झाला मच्छी मटण खाऊन. पाय आपण माणसाने जिथे ते सोडा गेली बाबा. तू पण जाशील मला ना जायचं. अरे प्रयत्न बालूचे तेल आहे गडीत. प्रयत्न बालूचे कणे गडगडीत तेल नाही गडी. परत जातो काय नागनाथांची मूर्ती. माझा मोबाईल म्हणून गेले बाहेर ना मोबाईल. मोठी गुफा आहे आतमध्ये मंदिराची. उलटा गेला ते एक साधू महाराज असतात. त्याचं सगळं सामान इथं झोपायचं वगैरे. गरम सध्या खूप होते. नागनाथाची मूर्ती आहे. आम्ही निघालोय आमच्या परतीच्या वाटेने फिरून सगळा. मी नागनाथ उतरून आलोय आणि जिथे आमची भांडी आम्ही ठेवली ती भांडी आता आम्ही साफ करतोय. मी माझ्या मित्राकडनं भांडी आणली त्यामुळे मलाच घासायला लागली. बाकी काय नाही. शैलेशने पुढाकार घातलाय भांडी घासण्यासाठी. भांडी म्हणजे एक भांडच घासायचं एवढं काय नाही. पण त्यांनी घेतलाय पुढाकार. त्याच्यासाठी पण बरेच स्ट्रगल करावं लागतो. आणि तिकडे आमची एवढी 17 पॅकेट मधली 5 का 6 पॅकेट आमची वेज गेलेली. ते आम्ही ठेवले माकडासाठी. तर माकडाला ते बरी वरची एका माकडाने टाकले ते दुकान. माकडाने टाकले ते कीर्तनामध्ये असतो सातकरी मधीच चालू आपलं. आता नागनाथ वरून परत जाताना आमचा केदारनाथचा प्लॅन सुरू आहे. स्टंटमॅन भावेश. काय रील साठी काय पण. आमच्या ट्रिप
स्पॉन्सर केली. त्यांनी त्याच्या खिशातले 260 रुपये, काय नाही 260 मला पैसे परत पाहिजे. 260 रुपये प्लस 160 ट्रिप साठी खर्च हो. केलेत. 60 120 म्हणजे 320 आणि 420. तरी फोन बाबा त्याला जवळ चालू नाही काय गरज नाही बोलायची आम्हाला. मित्रांसाठी ते 260 रुपये देऊ शकतात. नाही, नाही. आणि त्या दिवशी पायावाला कपडे घ्यायला घ्या ना तो ना विषय त्याला काय जवळ आलेच म्हणतो. किती हजेरी रे? 750 रुपये हजेरी खाऊन पिऊन आणि ओव्हर टाइम गेला तर मग 1000वर जाते. काय आणि टायमिंग किती असतं? टायमिंग सकाळी येतो 6 ते 12 दुपारचा. आणि मग नंतर कधी कधी 3 वाजेपर्यंत पण थांबवतात. मग ते ओव्हर टाइम मध्ये जातात सगळं आमचं. मध्येच सुरू घातला अर्जित नाही पराजित आहे मध्ये गाणी भारी मला ट्रेन मध्ये आली. मला डॉक्टर सांग डॉक्टर चेंज माहिती. स्टेशन ठाकूरवाडी मध्ये आता किती वाजले रे? टाइम का 2 वाजलेत. मस्त गेलो होतो 10 वाजता आम्ही, म्हणजे 4 तास काढले इथे आणि पोहोचले परत ठाकूरवाडी मध्ये. आता इथे आम्ही आमच्या गाड्या पार्क केल्यात, त्या घेऊन आम्ही परत घराकडे निघू. काय विचारलास? कशी रे ट्रिप? एकदम भारी सर पांढरे एकदम भारी होती. भावेश जाधव ट्रिप कशी होती? ट्रिप आपली होती तशी चांगली, ठीक आहे. एकदम मस्त होती. काय चुकलं का पोराचं? चुकलं नाही पोरांचं काय, जाऊ दे आता. बारीक बारीक पोरं आपली काय कशाची कमी पडली? मस्त वाटलं. रोज कामावर यायचा. आज जरा बरं वाटलं जरा पोरांच्यात आपल्या. शैलेश करा आपली ट्रिप कशी होती? एकदम भारी मस्त. नाही मला जाम ताण लागले बघ पाणी प्यायचं. जाम कॅश लगी. तृणा अजय पाशेकर ट्रिप कशी होती? एकदम मस्त. अजय पाशेकर आमच्यावर खूप दिवसांनी आले. तिकडे ट्रिप कशी होती आपली? जिरली आमची जिरली काय नाही. एक तासाची ट्रिप होती फक्त. ते एवढा चालला प्रवीण शेवाळे श्री प्रवीण शेवाळे ट्रिप कशी होती आपली? चांगली होती. फक्त प्रवीण शेवाळे कधी आमच्यामध्ये ट्रिपला येत नाही सध्या लग्न झाल्यापासून. फर्स्ट टाइम आलो 2 वर्षात. त्याच्या बायकोने हायकोर्टात परमिशन घ्या. आणि आमचं आता नेक्स्ट मिशन आहे कलसुबाई. तर प्रत्येकाने माझ्याकडे 5,000 जमा करा. चला पुढच्या ब्लॉगला भेटू आपण. चला, धन्यवाद. अरे हा कॉन्ट्री ट्रिप असं मला ऐकायला का ट्रिप स्पॉन्सर्ड आहे शैलेश कदम आणि भावेश जाधव कडून. त्यांनी शैलेश कदम 160 रुपये दिले, म्हणजे 60 रुपये मनापासून आभार त्यांचे. पी बाबा गार पाणी पी मग बाय.